हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, माझा होता 2 तारखेला वाढदिवस. 2 तारखेला वाढदिवस असल्यानिमित्ताने शिवमच्या बाबांनी रात्री 12 वाजता सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं होतं. पहिल्यांदा असं होतं की रात्री 12 वाजता आम्ही हे सेलिब्रेशन करतो आहे, कारण बऱ्याचदा वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वगैरे सेलिब्रेशन होतं. तर रात्री 12 वाजता सेलिब्रेशन करतो आहे, त्यामुळे अवतार इग्नोर करा. कारण 12 वाजलेले होते, खूप प्रचंड झोप आलेली होती. त्यावेळेस शिवम पण झोपलेला होता, त्यामुळे मग त्याला उठवलं मी, पण तो उठला नाही. मग म्हटलं आत्ता हा केक कट करून घेऊ आणि उद्या सकाळी सेलिब्रेशनचा वेगळा शूट घेऊ. तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनीच छान मस्त छोटंसं माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवमचे बाबा मला छान मस्त असं एका लाँग ड्राईव्हवरती घेऊन गेले. जेव्हापासनं गाडी आलेली आहे तेव्हापासनं ते छान मला मस्त कुठेतरी फिरायला घेऊन जात असतात. तर अशा पद्धतीने आम्ही मस्त बाहेर चक्कर मारायला गेलो. तिकडे मोर वगैरे दिसले. तर घरी येतानाचा नजारा तर इतका सुंदर होता, इतकं छान वाटत होतं, काय सांगायला पाहिजे. तर असा नवरा प्रत्येक मुलीला मिळू देत, जो तिच्या सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा सगळं पूर्ण करेल. खरं तर आपण आपल्या अपेक्षा खूप कमी करतो, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात त्यांना जितक्या पूर्ण करता येतील त्या गोष्टी ते पूर्ण करत असतात. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस असं म्हणत असते की त्यांच्यासारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळू देत. म्हणजे नवरा बायको आहोत तर थोडेफार भांडणं होतात, पण जीवही तितकाच लावतात बरं का. त्यानंतर माझ्या मित्राने Hello पाठवलेला व्हिडिओ. Sneha, wish you a many happy returns of the day. Happy birthday. God give you health, wealth, bright future with lots of happiness. We are really proud of you. The way you make us proud. Your dedication, your hard work, amazing. Keep it up, girl. Happy birthday once again. हा होता माझा मित्र प्लस भाऊ, म्हणजे माझाही मित्र आहे आणि माझ्या भावाचाही मित्र आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट माझ्या लग्नामध्ये तर त्यांनी भावासारखी प्रत्येक गोष्ट माझी पार पाडलेली आहे. त्यामुळे खूप चांगला मित्र आणि खूप चांगला भाऊ असा आहे तो. त्यानंतर मग बड्डेच्या दिवशी सकाळी आपलं कितीही विशेष गोष्ट असली, काहीही असलं तरी आपलं काम बायकांना सुटत नाही, नाही का. कारण असं होतं की आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दुसरं कोणीच नसतं. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. मग त्या दिवशी असं स्पेशल असं काही मी प्रोग्राम ठेवलेला नव्हता किंवा काही. खरं तर 2 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चतुर्थी होती, त्यामुळे हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. त्या दिवशी विशेष असं काहीच केलं नाही. चतुर्थी होती आणि आम्हाला सुतक होतं, त्यामुळे औक्षण वगैरे काहीच केलं नाही. त्यानंतर देवदर्शनही काहीच नाही, कारण सुतक असल्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. मग मी हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा अटॅच केलेला आहे. तर प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की, म्हणजे काय होतं ना, स्वयंपाक, घर, जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टींच्या रगाड्यात आपण अडकलेलो असतो. तर त्या गोष्टींमधनं मला जशा गोष्टी करायला जमतील तशा मी गोष्टी करत असते. बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की आत्ता मी असं करायला लागले की माझं घराकडे खूप लक्ष राहते, म्हणजे कामाकडे थोडंसं कमी आणि घराकडे जास्त असं मी करायला लागले. कारण घर जितकं स्वच्छ नीटनेटकं राहील तितकंच घरातलं वातावरण आणि आपलं मनही प्रसन्न राहतं असं मला वाटतं. त्यामुळे मग मी आत्ता या गोष्टींकडे फार जास्ती प्रमाणात लक्ष देते. तर आधी स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर मग आता मला भाकरी करून घ्यायच्या होत्या. आज मी जेवणामध्ये छान उडदाचं वरण भाकरी केलेल्या आहेत. तर उडदाचं घुटं म्हणत असतील तुमच्याकडे, तर ते होतं आज जेवणामध्ये. त्यामुळे मग मला त्याच्यासोबत भाकरीच लागते. आणि आधी मला भाकरी येत नव्हती बरं का, पण मी आता छान भाकरी शिकलेली आहे. बाजरीची भाकरी आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात खातात, त्यामुळे बाजरीचीच भाकरी बनवते मी. तुमच्याकडे कोणती भाकरी जास्त प्रमाणात खातात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हेही नक्कीच सांगा, कारण मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला तरी असं वाटतं की रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, नको ते विचार डोक्यात येत असतात. त्यामुळे काही ना काहीतरी तुम्ही आयुष्यात करत राहा. एक असतं ना की खूप पुढे गेल्यानंतर तो रिग्रेट राहायला नको की मी काहीच करू शकले नाही, असं आपल्याला कधीच आणि कोणत्याच पॉईंटला वाटायला नको. त्यामुळे
आपण जोपर्यंत आपण करू शकतो आहे तोपर्यंत छान मस्त गोष्टी शिकाव्यात. खरं तर बाजरीच्या भाकरी आयत्या वेळी पीठ भिजून केल्या जातात, पण मी आधीच 3च भाकरी करत असते. मी एक मला, एक शिवमला आणि एक त्याच्या बाबांना. त्यातनी पण अर्धी पडून राहते कारण शिवम काही एक पूर्ण भाकरी खात नाही. त्यामुळे मग 3च भाकरी करते. 3 भाकरींचे पीठ मळून लगेच थापून घेते आणि करून मोकळी होते. तर या पद्धतीने मी करून घेत असते. तर मैत्रिणींनो, आत्ता नवीन मी आणि शिवमच्या बाबांनी छान कॉमेडी कपल व्हिडिओ शूट करायचा सुरुवात केलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितलेत का? आणि नसतील बघितले तर नक्की आवर्जून बघा. म्हणजे ते कसे झालेत, काय होतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत. थोडासा भात आहे आणि इथे उडदाचं घुटं झालेलं आहे, बघू शकता. अगदी मस्त हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. उडदाचा पापड, कांदा, लोणचं, उडदाचं घुटं, भाकरी, आहा, काही विचारायलाच नको. अगदी बेस्ट असं कॉम्बिनेशन. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि मग परत मी लागले माझ्या किचनच्या साफसफाईकडे. किचनच्या साफसफाईमध्ये भांडे लावणं, भांडे घासणं ह्याच सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पण त्याचसोबत किचनसुद्धा स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि तेही प्रत्येक गृहिणी करत असते. मीच करते असं काही नाही, सगळ्याच मैत्रिणी ते करत असतात. पण प्रत्येक मैत्रीण दाखवते, कोणी नाही दाखवत, असं सुद्धा होत असतं. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही जे करताय ते कितपत लोकांपर्यंत पोहोचतं आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? तर मला माझ्या कामातनं जसा वेळ मिळतो तशा गोष्टी शूट करून टाकत असते. तुम्हीही नक्कीच करत असाल, कारण मैत्रिणींनो, तुमच्या गोड आठवणी, गोड क्षण हे काही परत फिरून येत नाहीत. त्यानंतर फोटोज असतात, पण जर व्हिडिओ असतील, बघा ना, आज मी अशी आहे, माझा शिवम लहान आहे. आणि आत्ता जर मी जेव्हा 4-5 वर्षापूर्वी मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती, तेव्हाचे मी जेव्हा व्हिडिओ बघते ना, तेव्हा असं मला वाटतं की माझं लहान बाळ किती छोटं होतं आणि मी त्याचे सगळे शूट करून ठेवलेले आहेत. कदाचित मला जर हे आधीच माहीत राहिलं असतं ना, तर मी शिवम खूप छोटा होता, लहान होता, तेव्हाचे सगळे व्हिडिओज मी शूट करून ठेवले असते आणि आमच्या गोड आठवणी साठवून ठेवल्या असत्या. तर तुम्हालाही काहीतरी करायचं असेल तर तुम्ही छान छान मस्त असे व्लॉग शूट करू शकतात. तुम्ही दिवसभर काय करतात ते तुम्ही सांगू शकतात आणि मस्त मस्त असे व्हिडिओ बनवून टाकू शकतात. कारण तुमच्या ह्याच गोड आठवणी तुम्हाला काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळवून देत आहेत, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर माझं काम मी जितके पटापट आवरते तितकं पटापट होत नसतं. स्पीड फास्ट केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी पटापट काम करते, पण म्हणजे स्पीडही माझा तेवढाच असतो बरं का. मी पटापट सगळी कामं करून पटकन मोकळी होत असते. कधी कधी होतं उशीर. मी फार आळशी आहे बरं का. खरं सांगायला गेलं तर मी एखादं काम पडलं ना तर ते खूप वेळ पडून राहतं. पण मी आता तो माझा स्वभाव, त्या माझ्या सवयी सगळ्या बाजूला सारून स्वतःसाठी वेळ देणं, व्यायाम करणं, जेवण नीटनेटकं बनवणं, योग्य तेच बनवणं, लिमिटेड खाणं, पटापट काम आवरणं, या सगळ्या गोष्टींची मी सवय स्वतःला लावून घेते आहे. कारण त्या सवयींमुळे मला असं वाटतं आहे की बऱ्याच गोष्टी बदलतात, बऱ्याच गोष्टी चेंज होतात. त्यामुळे काही आपल्याला चांगल्या सवयीसुद्धा लागतात. तर अशाच सवयी तुम्हाला लावून घ्यायच्या असतील तर तुम्हाला स्वतःला आधी फिट ठेवावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही घर छान मस्त ठेवू शकताय. त्यासाठी तुम्हाला व्यायाम, आहार, पाणी पिणं या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. मला शक्य झालं तर मी रोज गॅस स्वच्छ करते, नाही शक्य झालं तर 2-3 दिवसांनी करते. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. त्यानंतर इथे भाजीचे खूप शिंतोडे उडतात, त्यामुळे मग मी आज पूर्ण टाईल्स स्वच्छ करून घेतलेल्या होत्या. तुम्ही असंच करतात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. कारण मीच तुमच्याशी बोलते आणि तुम्ही माझ्याशी बोलतच नाही, असं व्हायला नको. संवाद हा दोन्ही बाजूने व्हायला हवा. मी तुमच्याशी जितकं बोलते तुम्ही तितकंच मला सुंदर सुंदर छान छान कमेंट करून सांगायला हवं, नाही का. कारण मी जसं एक गृहिणी म्हणून तुमच्याशी बोलते तसं तुम्ही एक मैत्रीण म्हणून माझ्याशी बोललात, मला एक छान कमेंट केली तर मला अतिशय सुंदर असं वाटेल. तर प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की घराचा एक कोपरा असावा, तो आपण सजवलेला असावा, छान दिसावा, मस्त असावा. तर असंच मलाही काहीसं वाटतं. तर त्याचमुळे मग मी हे सगळं स्वच्छ करून घेते आहे. तर सगळं घासून पुसून झाल्यानंतर एकदा सगळं पाणी मी स्वाप करून घेत असते. कारण पाण्याचे शिंतोडे तिथे पडलेले राहिले की ते डाग तसेच दिसतात. त्यामुळे सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मी सगळं एकदा नीट आणि क्लीन करून घेत असते. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. आणि कमेंट केल्यानंतर त्या बाजूला हाईप हे ऑप्शन दिसत असेल तर ते हाईपसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या जवळच्या मैत्रिणींना माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघू शकता माझं घर कसं टकाटक आणि मस्त झालेलं आहे. तर हेच आवडलेलं घर तुम्हाला आवडतं आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.